जेव्हाही आपण रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा आवर्जून नान किंवा तंदुरीची ऑर्डर तर नक्कीच देतो। चला तर मग मी आज मस्त अशी बिना ईस्टची आणि अगदी मऊसूद होणारी नान मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तेही आपण तव्यावर बनवणार आहोत। खूप झटपट होणारी अशी रेसिपी आहे। इथे मी तुम्हाला नानचं आतून टेक्स्चर दाखवते आहे। बघा किती छान अगदी ब्रेडसारखं मऊसूद असं टेक्स्चर आलेलं आहे। चला तर मस्त आपण इथे आता नान बनवायला सुरुवात करूया। मी आज इथे नान जी आहे ही पूर्णपणे गव्हाच्या पिठाची बनवणार आहे। त्यासाठी 2 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडं इथे 1/4 टीस्पून मी इथे पिठी साखर टाकून घेतलेली आहे। थोडं मीठ टाकलेलं आहे आणि 3 मोठे चमचे जे आहे ते मी इथे दही घेतलेलं आहे आणि दह्यावर मी इथे अगदी 1/4 टीस्पून खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे। यापेक्षा जास्त आपल्याला इथे सोडा वापरायचा नाही आहे। हे सर्व साहित्य आपल्याला छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं असल्यास अर्धा मैदा अर्धा कणिक सुद्धा करू शकता, पण गव्हाच्या आट्याची सुद्धा नान छान बनते। आता हे जे पीठ आहे हे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळवून घ्यायचं आहे। कणिक भिजवताना साधारण सैलसरच कणिक भिजवायची, म्हणजे चपात्यांना आपण नॉर्मली जशी भिजवतो तशीच मी इथे कणिक भिजवून घेतलेली आहे आणि त्यावर थोडं इथे मी 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे, छोटा चमचा। आणि आता या ज्या आपण कणिक भिजवून घेतलेले आहे याला 10 ते 15 मिनिटं आपण रेस्टिंगसाठी ठेवून देऊया, म्हणजे ह्याची आपली कणिक हे छान अशी फुलून येईल। 15 मिनिट झालेले आहे। 15 मिनिटानंतर आपण कणिक बघूया। खूप मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे। तुम्हाला इथे दाखवते आहे, अगदी त्याला फर्मेंटेशन जसं होतं तशासारखं त्याला आतून टेक्स्चर आलेलं आहे, म्हणजे आपण टाकलेलं साहित्य जे आहे ते अगदी बरोबर आहे। कणिक जी आहे ही ती अगदी हलक्या हाताने मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण लगेच इथे नान बनवायला सुरुवात करणार आहे। कणिक मळून झाल्यानंतर सर्वात आधी जो आहे मी तो तवा इथे तापायला ठेवलेला आहे। तवा इथे आपल्याला मध्यम आचेवरच गरम होऊ द्यायचा आहे आणि यासाठी जो आहे तो आपल्याला नॉनस्टिक तवा वापरायचा नाही आहे, तर आपल्याला इथे फक्त लोखंडीच तवा वापरायचा आहे। कारण नान जी आहे ही आपण इथे तवा उलटा करून शेकणार आहोत, त्यासाठी इथे आपल्याला आवश्यक असा लोखंडी तवाच वापरायचा आहे। तर आता मी इथे छोटा गोळा घेऊन नान जी आहे ही बनवून घेणार आहे। आज मी तुम्हाला इथे 2 प्रकारच्या नान दाखवणार आहे। तर सुरुवातीला मी इथे अशी छोटी याची पोळी लाटून घेतलेली आहे। आपल्याला इथे पोळी जी आहे ही नेहमीपेक्षा जाडसर ठेवायची आहे, म्हणजे नेहमी आपण जशी फुलका किंवा चपाती करतो त्यापेक्षा जाड ठेवायची आहे। तुम्ही इथे बघू शकता। तर आता पहिला प्रकार जो आहे तो आपला इथे मी थोडी यावर कलोंजी टाकून घेते आहे, थोडे तीळ टाकून घेते आहे आणि अगदी थोडे जे आहे ते मी ते कोथिंबिरीचे पानंसुद्धा टाकून घेते आहे। कोथिंबिरीमुळे काय होईल, कलर तर येईलच छान, पण आपली नान भाजून झाल्यानंतर त्याला फ्लेवरसुद्धा तितकाच छान येईल। तर हे मी थोडं इथे हाताने प्रेस करून घेतलेलं आहे आणि इथे मी नंतर लाटण्याने सुद्धा थोडं इथे लाटून घेईल, म्हणजे तीळ किंवा कलोंजी जी आहे ते आपली एकदम निघून येणार नाही यासाठी। आणि हे आता प्रेस करून घेताना अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे। तर इथे नान तर लाटून तयार झालेली आहे। तर मी तुम्हाला दुसरे प्रकारसुद्धा इथे नानचा दाखवते आहे। ही नान मी इथे बाजूला ठेवलेली आहे। दुसरी नानसुद्धा मी लाटून घेतलेली आहे। तर इथे जी आहे मी ते लसूण घेतलेला आहे, यालाच गार्लिक नानसुद्धा म्हणतात। हॉटेलमध्ये बघायला गेलं तर गार्लिक बटर नान अतिशय महाग मिळतं, पण घरी जर तुम्ही केलं तर तेवढ्या रुपयामध्ये अतिशय पूर्ण घर जेवण होतं। तर मी यावर अगदी बारीक बारीक कापून घेतलेला इथे लसूण घेतलेला आहे। लसूण अतिशय बारीक कापून घ्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं की ते लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा नाही आहे, तर बारीकच कापून घ्यायचं आहे। त्यावर मी थोडी इथे कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे। तर आता दोन्हीही नान जे आहेत ते लाटून तयार झालेले आहे। तवासुद्धा अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे, पण नान जी आहे ही तव्यावर टाकण्याआधी त्याला मी एका साईडनी, म्हणजे ज्या साईडनी आपण तीळ किंवा जे सर्व लावून घेतलेलं आहे त्याच्या उलट्या साईडनी आपण इथे थोडं पाणी लावून घेणार आहे हाताने। पाणी लावल्यामुळे काय होईल की नान जी आहे ती अगदी व्यवस्थित तव्याला चिपकून बसेल आणि जेव्हा आपण तवा उलटा करून शेकून घेऊ त्यावेळेला नान आपली एकदम खाली पडणार नाही। तर आता व्यवस्थित मी इथे पाणी लावून घेतलेलं आहे। तर ही जी नान आहे ही आपण तव्यावर इथे टाकून घेऊया। शेकताना सुद्धा आपल्याला अगदी इथे गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची नाही आहे, लो टू मीडियमच ठेवायचे आहे आणि अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये त्याला मस्त असे वर बबल्स आलेले आहे। आपल्या भाषेत त्याला टेंगुळ आलेले सुद्धा म्हणू शकतो। बघा किती छान असे आपले इथे नानला मस्त असे बबल्स आलेले आहेत। तर आता नान आपली व्यवस्थित एका साईडने शिजून झालेली आहे, तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला नानला भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि लोवरच आपल्याला ही नान भाजून घ्यायची आहे। एकतर आपण नान जी आहे ही थोडी जाडसर बनवली असते, त्यामुळे ती अगदी व्यवस्थित शिजणेसुद्धा खूप आवश्यक असते। तुम्हाला जर असं वाटत असेल की नान व्यवस्थित शिजल्या गेली नाही आहे,
तर छान अशी सराट्याने काढून घ्यायची आणि आपण फुलका जसा शेकतो त्या साईडनी अगदी हलकंसं ते भाजून घ्यायचं. ॲक्च्युली नान ही माझी दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित शिजून झालेली आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवते आहे की आपण गॅसच्या फ्लेमवर आपण अशी हलकीशी दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायची. मस्त अशी नान तयार झालेली आहे इथे. हे बघा मस्त अशी दोन्ही साईडनी छान शिजून झालेली आहे. तर मी दुसरा प्रकार जो बनवून घेतला होता तो सुद्धाच असाच इथे भाजून घेणार आहे. त्याला सुद्धा दुसऱ्या साईडनी पाणी लावून घेणार आहे. गार्लिक नान सुद्धा मस्त भाजून अशी शिजून तयार झालेली आहे. बघू शकता किती मस्त झटपट नान आपली इथे तयार झालेली आहे. तर आता मी इथे बटर नान केलेली आहे. तुम्ही प्लेन सुद्धा ठेवू शकता. डायटिंगवाला जर असेल कोणी तर ते तुम्ही प्लेन नान सुद्धा ठेवू शकता. पण आमच्याकडे बटर सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे मस्त मी इथे बटरच्या हातात तुकडा घेतलेला आहे. नान अगदी गरम आहे त्यामुळे बटर जे आहे ते आपोआपच त्यावर मेल्ट होईल आणि मस्त असं त्यावर बटर जे आहे स्प्रेड करून घेणार आहे. बटर लावल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. नान जी आहे ही तुम्ही कुठल्याही भाजीसोबत, पनीरसोबत, कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता. मी आज इथे अंडा करी बनवलेली आहे. मी इथे शेवची भाजी, पनीरची भाजी, कुठल्याही भाजीसोबत नान इथे ट्राय करू शकता. अशा प्रकारे ही नानचा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.